धीरासोबत एकटी राहिले आणि जे घडलं ते अनपेक्षित होतं. लग्न होऊन मला अजून 1 महिनासुद्धा झाला नव्हता. नवं घर, नवे लोक, सगळं ॲडजस्ट करायचं चालू होतं. घरात सासू-सासरे, नवरा आणि माझा दीर सगळे खूप चांगले होते. पण मी अजूनही थोडी ऑकवर्ड होते. विशेष करून दीरासमोर. तो माझ्यापेक्षा थोडा लहान होता, पण खूप केअरिंग होता. सुरुवातीला आम्ही फारसं बोलायचो नाही. फक्त नॉर्मल हाय हॅलो. पण हळूहळू घरातले सगळे कामात बिझी असायचे आणि आम्ही दोघं कधी-कधी एकटे असायचो. एक दिवस असाच सगळे बाहेर गेले होते. घरात फक्त मी आणि तोच होतो. मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. मी किचनमध्ये काम करत होते. तेवढ्यात तो आला आणि म्हणाला, "काही मदत करू का?" मी हलकंसं हसले. "नको, मी करते." पण तो तिथेच थांबला आणि रँडम गप्पा मारायला लागला. पहिल्यांदाच आम्ही इतकं बोलत होतो आणि सरप्राईजली मला कम्फर्टेबल वाटायला लागलं. हळूहळू आमच्यातला ऑकवर्डनेस कमी झाला आणि एक वेगळंच बॉन्डिंग तयार होऊ लागलं. त्या दिवशी सगळे उशिरा घरी आले आणि मला लक्षात आलं मी दिवसभर त्याच्याशी बोलत होते. त्या दिवसानंतर आमचं बोलणं वाढलं. कधी गप्पा, कधी जोक्स, कधी सिरियस टॉपिक्स. तो मला खूप समजून घ्यायचा. कधी-कधी मला असं वाटायचं की तो माझ्या मनातलंही ओळखतो आणि हळूहळू एक वेगळीच क्लोजनेस तयार होऊ लागली, जी मी एक्सप्लेन करू शकत नव्हते. एक रात्री सगळे झोपले होते. मी बाल्कनीमध्ये उभी होते, थोडी हवा घ्यायला. तेवढ्यात तोही तिथे आला. "झोप आली नाही?" त्याने विचारलं. मी डोकं हलवलं. आम्ही दोघं तिथं शांत उभे होतो आणि काही सेकंदाने तो म्हणाला, "तू हॅपी नाहीस का? की तू हॅपी आहेस?" मला प्रश्न थोडा अनएक्सेप्टेड वाटला. मी काही 1 सेकंद काहीच बोलले नाही. तो पुन्हा म्हणाला, "तुला काही सांगायचं असेल तर सांगू शकतेस." त्या क्षणी मला जाणवलं, कोणीतरी मला खरंच समजून घेतंय. मी हलकंसं हसले. "हो, मी ठीक आहे." पण आतून मला माहिती होतं, मी काहीतरी लपवत होते. आणि त्या रात्रीनंतर आमचं बोलणं अजून वाढलं आणि हळूहळू मी त्याच्याशी जास्त कम्फर्टेबल होऊ लागले. पण एक गोष्ट मला सतत जाणवत होती, ही क्लोजनेस नॉर्मल नाही, हे काहीतरी वेगळं आहे. एक दिवस आम्ही दोघं पुन्हा घरात एकटे होतो आणि अचानक लाईट गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. मी थोडी घाबरले. तेवढ्यात त्याने माझा हात हलकासा पकडला. "घाबरू नकोस, मी आहे." त्या स्पर्शाने माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी काही सेकंद तशीच उभी राहिले आणि त्या क्षणी मला जाणवलं, मी इमोशनली त्याच्यावर डिपेंड होऊ लागले आहे. लाईट आले आणि आम्ही दोघं एकदम नॉर्मल वागायला लागलो. पण आतून सगळं बदललं होतं. त्या दिवसानंतर मी त्याच्यापासून थोडं दूर राहायचा प्रयत्न केला. पण ते शक्य होत नव्हतं. कारण घरात रोज आमची भेट व्हायची आणि प्रत्येक वेळेत आमच्यात तीच ऑकवर्ड सायलेन्स असायची. जणू काहीतरी आहे, पण आम्ही दोघंही बोलत नाही. एक रात्री त्याने मला मेसेज केला, "तू मला अव्हॉइड का करतेस?" माझं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडायला लागलं. मी काहीच रिप्लाय केला नाही. पण काही सेकंदांनी तोच पुढे म्हणाला, "मी काही चुकीचं केलं का?" मी बराच वेळ विचार करत बसले आणि शेवटी रिप्लाय केला, "नाही, पण आपण जरा डिस्टन्स ठेवलेलं बरं." काही सेकंद टायपिंग दिसत राहिलं आणि मग त्याने रिप्लाय केला, "मलाही तसंच वाटतं." त्या रात्रीनंतर आम्ही दोघं थोडं डिस्टन्स ठेवायला लागलो. सगळं पुन्हा नॉर्मल झाल्यासारखं वाटायला लागलं. पण एक गोष्ट अजूनही तशीच होती. आमच्या दोघांच्या नजरा कधी-कधी अचानक भेटायच्या आणि काही सेकंद काहीच बोलता यायचं नाही. त्या नजरेत खूप काही होतं, पण शब्द नव्हते. आणि कदाचित हेच त्या सगळ्यात डेंजरस होतं. कारण काही फिलिंग्स अशा असतात ज्या व्यक्त करता येत नाही, पण विसरताही येत नाहीत. त्या रात्रीनंतर आम्ही दोघं डिस्टन्स ठेवायचा प्रयत्न करत होतो. पण जितकं दूर जायचा प्रयत्न करत होतो, तितकंच मन आतून त्याच्याकडे खेचलं जात होतं. घरात सगळं नॉर्मल चालू होतं, पण आमच्यात एक शांत टेन्शन तयार झालं होतं. एक दिवस सगळे बाहेर गेले होते आणि पुन्हा घरात फक्त आम्ही दोघंच होतो. मी ठरवलं, आज कम्प्लिटली अव्हॉइड करायचं.
मी माझ्या रूममध्येच बसून राहिले. पण काही वेळाने दरवाजावर हलकासा नॉक झाला. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी काही सेकंद थांबले, पण पुन्हा नॉक झाला. मी हळूच दरवाजा उघडला. तो समोर उभा होता. काही सेकंद आम्ही दोघं काहीच बोललो नाही. तो फक्त माझ्याकडे बघत होता आणि मग हळू आवाजात म्हणाला, "आपण असं किती दिवस राहणार?" माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी काही बोलू शकत नव्हते. तो पुढे म्हणाला, "मला माहिती आहे, हे सगळं चुकीचं आहे, पण जे वाटतंय ते इग्नोर करता येत नाही." माझं हृदय अजून वेगाने धडधडायला लागलं. मी मागे सरकले. "आपण थांबायला पाहिजे," मी कसाबसा बोलले. पण त्या क्षणी त्याने माझा हात हलकासा पकडला. तो स्पर्श पुन्हा तसाच होता, ज्याने सगळं बदललं होतं. मी काही सेकंद रिसिस्ट केलं, पण मनात चाललेली भावना जास्त स्ट्रॉंग होती. त्या क्षणी आम्ही दोघं काहीही बोललो नाही, पण सगळं समजलं होतं. आणि त्याच वेळी अचानक दरवाजा जोरात उघडला. मी घाबरून मागे सरकले आणि समोर माझे सासरे उभे होते. माझा श्वास थांबला. माझ्या हातातून त्याचा हात सुटला. रूममध्ये पूर्ण शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हतं. माझ्या सासऱ्यांच्या नजरेत सगळं स्पष्ट होतं. त्यांनी काही सेकंद आमच्याकडे पाहिलं आणि मग शांतपणे दरवाजा बंद करून बाहेर गेले. त्या क्षणी मला समजलं, सगळं संपलं आहे. त्या एका क्षणाने सगळं बदललं होतं. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं. कोणीच काही बोलत नव्हतं, पण सगळ्यांच्या नजरेत प्रश्न होते आणि गिल्ट तो सर्वात जास्त होता. मी स्वतःला आरशात बघू शकत नव्हते, कारण मला माझं रिफ्लेक्शन सहन होत नव्हतं. त्या घटनेनंतर काही दिवस पूर्ण शांततेत गेले. घरात कोणीही माझ्याशी नीट बोलत नव्हतं. माझा नवरासुद्धा बदलला होता. त्याच्या नजरेत एक वेगळाच प्रश्न होता, जो तो विचारत नव्हता, पण मला जाणवत होता. एका रात्री त्याने मला शांतपणे विचारलं, "तुला काही सांगायचं आहे का?" माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी काही सेकंद काहीच बोलले नाही, पण शेवटी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी सगळं सांगायचं ठरवलं, कारण आता काहीही लपवून काही उपयोग नव्हता. मी सगळं खरं सांगितलं. कसं हळूहळू सगळं बदललं, कसं मी स्वतःवरचा कंट्रोल हरवला आणि कसं त्या एका क्षणाने सगळं संपवलं. तो शांतपणे ऐकत होता, एकही शब्द न बोलता, आणि शेवटी तो फक्त एवढाच म्हणाला, "तू चूक केली आहेस, पण त्याहून मोठी चूक म्हणजे तू स्वतःलाच हरवून बसलीस." त्या शब्दाने माझं हृदय तुटलं. त्या रात्रीनंतर मी एक निर्णय घेतला. मी त्या घरातून काही दिवसांसाठी दूर जाणार होते. स्वतःला समजून घ्यायला, स्वतःला परत शोधायला. मी घर सोडलं आणि मागे वळून पाहिलं नाही. काही महिन्यांनी सगळं थोडं शांत झालं, पण एक गोष्ट कायमची बदलली होती. मी आता आधीसारखी नव्हते. मी खूप काही शिकले होते. कधी-कधी फिलिंग स्ट्रॉंग असतात, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण त्यामागे जावंच. कारण काही सीमा असतात, ज्या ओलांडल्या की परत येणं खूप कठीण होतं. आणि आता मी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवते, काही क्षणांसाठी आलेल्या भावना पूर्ण आयुष्य बदलू शकत नाहीत. किंवा काही काही अशा भावना असतात, त्या आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात.